प्रांत कार्यालयामध्ये कुडाळात घेण्यात आली मच्छीमार बांधवांसाठी ही बैठक आहे आणि त्यांच्या उदरनिर्वाहावर काही नोटिसा आल्या होत्या। ग्रीन ट्रिब्युनलकडे कोणी तक्रार केली होती काय बांधकामाबद्दल, तर त्याचं त्या संदर्भात त्या नोटिसेस प्रशासनाने त्यांच्यावर बजावल्या होत्या। तर आम्ही मच्छीमार बांधवांची बाजू घेण्यासाठी इकडे आलो की त्यांचा जो उदरनिर्वाहाचा जो काही विषय आहे, ते जे काय बांधकाम आहे ते पक्कं बांधकाम कुठेही केलेलं नाही किंवा त्याच्यावरती मार्ग निघू शकतो। तो मार्ग आपण कसा काढायचा त्याच्यासाठी आज ती बैठक होती। सन्मान्य प्रांत मॅडम असतील, सगळे अधिकारी अतिशय सकारात्मक होते। मी पालकमंत्री सन्मान्य नितेश राणे यांच्याशी पण बोलून घेतलं, तेही या विषयामध्ये पॉझिटिव्ह आहेत। चांगला मार्ग याच्यातून निघू शकतो आणि कायमस्वरूपी ह्या विषयावर मार्ग निघू शकतो। हे फक्त आज नोटिसेस आल्या आणि कुठेतरी आता थांबवावं ह्याच्यासाठी नाही, तर कायमस्वरूपी ह्याच्यावरती काहीतरी तोडगा निघाला पाहिजे। ह्याच्यासाठी सगळं शासन, प्रशासन, मंत्री, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी, मच्छीमार बांधव आम्ही सगळे त्याच्याबद्दल सकारात्मक आहे। आणि आपण जर बघितलं असेल अतिशय पॉझिटिव्हली ही मीटिंग पार पडली, चांगल्या वातावरणात पार पडली। जे मुद्दे होते मच्छीमार बांधवांचे ते त्यांनी समोर ठेवले, प्रशासनाकडून जे काही ऑफिसरांचे जे काही मुद्दे होते ते त्यांनी समोर ठेवले। दोघांनाही एकमेकांचे विषय कळलेले आहेत। लवकरात लवकर ह्याच्यावरती मार्ग निघेल माझ्या मनामध्ये खात्री आहे। साहेब, तुम्ही एक असं ट्विट केलं आहे, वनच नव्हतं वनमंत्री काय कामाचे असं ट्विट केलं, कसं पाहिलं? नाही, नेमकं गणेश नाईक साहेबांना काय झालं आहे मला माहीत नाही, त्यांचा प्रॉब्लेम काय आहे। आपण अलायन्समध्ये आहोत, माहितीमध्ये एकत्र आहोत, तर तुम्हाला विरोधक दिसत नाही आहेत, तुम्हाला शिंदेसाहेब दिसत आहेत आणि वारंवार स्वतःला पब्लिसिटी मिळावी म्हणून तुम्ही शिंदेसाहेबांचं नाव घेत आहे। हे नाईक साहेब अगोदर काय बोलले नाहीत, आता बोलायचं काय कारण आहे? अच्छा, वन खात्यामध्ये काय चाललं आहे ह्याच्यावर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। कोकणातल्या आमच्या फॉरेस्टच्या जमिनी बघा काय चाललं आहे, ते लाकूडतोडी मोठ्या प्रमाणात चालली आहे, जंगलं रिकामी होत चालली आहेत, ते जनावरं खाली यायला लागलेत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी शेती करायची सोडली। तुम्हाला एका मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये तुम्हाला रस्त्याची NOC पाहिजे असेल फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून, ती मिळत नाही आहे, फॉरेस्ट ऑफिसर नाही आहे, साधनसामग्री नाही आहे। ही कसली नाटकं करताय आणि कोणासाठी करताय? स्वतःसाठीच ना। ह्याच्यातून कोणाला, महाराष्ट्राला काय मिळणार आहे? म्हणून मी म्हटलं वनच राहिली नाही तर हे वनमंत्री काय कामाचे? त्यांनी काहीतरी कामं करून दाखवा। स्वतःला एक तर खातं मिळालं आहे, ह्यांना जी खाती मिळतात त्या खात्याचं वाटोळं होतं। मागे पण एक्साईज खातं यांच्याकडे होतं, एक्साईजमध्ये ते काय दारूचे लायसन्स देण्यामध्ये झोलझाल केले, तिकडे सरकारचं इन्कम कुठेतरी नुकसान केलं। आता परत वन खात्यामध्ये तेच करत आहेत। अहो, आपण तुलना कोणाशी करताय आणि कशासाठी हे चाललं मला काय कळायचा मार्ग नाही। पण ठीक आहे, आम्ही काय गप्प बसणारी लोकं नाही। तुम्ही चांगल्या वातावरणामध्ये अलायन्समध्ये आहात, चांगली गोष्ट आहे, आम्ही तुमच्याबरोबर आहोत। पण शिंदेसाहेबांवर टीका काय खपून घेतली जाणार नाही।